बातमी शेतकऱ्यांच्या संदर्भातील आहे। 1 रुपयात पीक विमा देण्याच्या योजनेचा राज्य सरकारकडून मोठा गाजावाजा केला जातोय। मात्र हा पीक विमा शेतकऱ्यांसाठी फास्ट ठरतोय। कॉमन सर्व्हिस सेंटरवर पीक विम्याच्या अर्जासाठी शेतकऱ्यांकडून 50 ते 100 रुपयांची मागणी केली जाते। साम टीव्हीच्या स्टिंग ऑपरेशन मध्ये नाशिक जिल्ह्यातील मालेगाव आणि चांदवडमधील हे धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे। 1 रुपयात पीक विमा योजनेच्या नावावर शेतकऱ्यांकडून राजरोज वसुली सुरू असल्याचं हे धक्कादायक वास्तव आहे आणि त्याचमुळे कृषी मंत्री महसूल मंत्री याकडे लक्ष देणार का असा संतप्त सवाल सध्या उपस्थित केला जातोय। तर आपण बघतोय 1 रुपयात पीक विमा देण्याच्या योजनेचा राज्य सरकारकडून मोठा गाजावाजा केला जातोय। मात्र प्रत्यक्षात हा पीक विमा शेतकऱ्यांसाठी फास्ट ठरतोय। कॉमन सर्व्हिस सेंटरवर पीक विम्याच्या अर्जासाठी शेतकऱ्यांकडून 50 ते 100 रुपयांची सध्या मागणी केली जाते। या संदर्भात साम टीव्हीच्या स्टिंग ऑपरेशन मध्ये नाशिक जिल्ह्यातील मालेगाव आणि चांदवडमधील हे धक्कादायक वास्तव आता उघडकीस आलेलं आहे। 1 रुपयात पीक विमा योजनेच्या नावावर या शेतकऱ्यांकडून राजरोज वसुली सुरू असल्याचं हे धक्कादायक वास्तव आता उघडकीस आलंय। त्यामुळे कृषी मंत्री आणि महसूल मंत्री याकडे लक्ष देणार का असा सवालही सध्या विचारला जातोय आणि शेतकऱ्यांना अखेर न्याय कधी मिळणार हा सवाल सुद्धा या निमित्ताने उपस्थित होतोय। तर उघडपणे आपण बघतोय नाशिकमध्ये ही शेतकऱ्यांची लूट सुरू आहे। 1 रुपयात पीक विमा फक्त घोषणाच असल्याचं चित्र एकंदरीत बघायला मिळतंय। मात्र प्रत्यक्षात ग्राउंड रिपोर्टवर जर आपण बघितलं तर विचित्रच आपल्याला हा प्रकार उघडकीस आल्याचं बघायला मिळतंय। कॉमन सर्व्हिस सेंटरवर पीक विम्याच्या अर्जासाठी या शेतकऱ्यांकडून 50 ते 100 रुपयांची तब्बल मागणी केली जाते। एक रुपयात पीक विमा आहे त्याचे काढलं जातं का? काय काय लागेल त्याच्यासाठी? आधार कार्ड, बँकेचं पासबुक। हां, आणि किती पैसे लागतील? 100 रुपये। 100 रुपये पण ते 1 रुपयामध्ये आहे का? हां ना, मग त्याला पहिले तुम्ही पैसे भरायचे ना, गव्हर्नमेंट चार्जेस ते नाही, त्याला 1 रुपये भरायचे मला। हां का? फॉर्म भरायचे 80 रुपये, म्हणजे फॉर्म भरायचे 80 रुपये। ठीक आहे, ओके, थँक्यू। 1 रुपयात पीक विमा आहे त्याचे काढलं जातं का? साम टीव्हीच्या एक्सक्लुझिव्ह रिपोर्टमधून ही धक्कादायक माहिती उघडकीस आलेली आहे। 1 रुपयात पीक विमा देण्याच्या योजनेचा राज्य सरकारकडून मोठा गाजावाजा केला जातोय। मात्र ही घोषणा फक्त कागदापुरतीच आता मर्यादित राहिली का असा संतप्त सवाल उपस्थित होतोय, कारण हा पीक विमा शेतकऱ्यांसाठी फास्ट ठरतोय। म्हणजे फॉर्म भरायचे 80 रुपये। 1 रुपयात पीक विमा आहे त्याचे काढलं जातं का? हां, फॉर्म भरायचा। काय काय लागेल त्याच्यासाठी? आधार कार्ड, बँकेचं पासबुक। हां, आणि किती पैसे लागतील? 100 रुपये। 100 रुपये पण ते 1 रुपयामध्ये आहे का? हां ना, मग त्याला पहिले तुम्ही पैसे भरायचे ना, गव्हर्नमेंट चार्जेस ते नाही, त्याला 1 रुपये भरायचे मला। हां का? फॉर्म भरायचे 80 रुपये, म्हणजे फॉर्म भरायचे 80 रुपये। ठीक आहे, ओके, थँक्यू। या संदर्भात अधिकची माहिती आपल्याला थेट नाशिकमधून अभिजित देणार आहेत। त्यापूर्वी आपण हा व्हिडिओ पाहतोय ज्यामध्ये साम टीव्हीने याचं स्टिंग ऑपरेशन केलेलं होतं। तर राज्यामध्ये 70 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी होते। 1 रुपयात पीक विमा नोंदणीची अंतिम मुदत 15 जुलै इतकी देण्यात आली आहे। सीएससी केंद्रावर अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होतीये। शेतकऱ्यांकडून 50 ते 100 रुपयांची त्यामुळे मागणी केली जाते। शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा मिळणं अपेक्षित होतं, मात्र या ठिकाणी 50 ते 100 रुपयांची मागणी केली जाते। केंद्राकडून सीएससी केंद्राला 40 रुपये मानधन निर्धारित आहे। संबंधित विमा कंपनीकडून सीएससी केंद्रांना हे मानधन दिलं जातं। तर अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी आपण थेट नाशिकमध्ये जाऊयात। अभिजित सोनवणे आपल्याला अधिकची माहिती देतात। अभिजित, आपण पाहतोय साम टीव्हीच्या एकंदरीतच या सगळ्या स्पेशल रिपोर्टमधून ही धक्कादायक माहिती उघड झालेली आहे। नाशिक जिल्ह्यातील मालेगाव आणि चांदवडमधील हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। नेमकं काय घडलेलं आहे आणि आता या संदर्भात काय कारवाई केली जाते?
नक्कीच आपण जो रियालिटी चेक केला 1 रुपयात पीक विमा योजनेचा, ते खरं तर मालेगाव किंवा चांदवड हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. संपूर्ण राज्यामध्ये अशाच पद्धतीने 1 रुपयात पीक विमा योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून राजरोसपणे 50 ते 100 रुपये घेतले जातात. काही ठिकाणी यापेक्षा अधिक पैशांची देखील मागणी केली जाते आहे. खरं तर शेतकऱ्यांना या योजनेबाबत फारशी माहिती ग्रामीण भागामध्ये पोहोचलेली नसते. त्यामुळे शेतकरी ज्यावेळेस 1 रुपयात पीक विमा मिळेल या आशेने त्या CSC केंद्रावर जातात, त्या ठिकाणी काय काय कागदपत्र लागतील त्याची विचारणा केली जाते. ती कागदपत्र दिल्यानंतर मग 50 रुपये, काही ठिकाणी 100 रुपयाची मागणी केली जाते. बरं, हे पैसे कशासाठी? तर शेतकऱ्यांचा अर्ज भरून देण्यासाठी पैशांची मागणी केली जाते. कागदपत्र स्कॅन करण्याच्या चार्जेस जे आहे ते त्याच्यामध्ये ॲड केले जातात आणि अशा पद्धतीने हे अधिकचे पैसे जे आहे ते शेतकऱ्यांकडून घेतले जातात. खरं तर हे सगळे CSC सेंटर जर आपण बघितले तर ग्रामीण भागामध्ये अगदी गावागावात आता CSC सेंटर झालेले आहेत. त्यामुळे हे केंद्रचालक जे आहे ते शेतकऱ्यांच्या गावातलेच असतात, ओळखीतले असतात आणि त्यामुळे शेतकरी देखील या केंद्रचालकांनी पैशांची मागणी केल्यावर शेतकरी देखील पीक विमा भरा